शर्ती सगळ्या मैत्रीतूनच ना? सगळ्या माझ्याकडून सगळ्या मैत्री पूर्णच होतात. कोणी मग मस्ती केली मग मी पण मस्ती करतो. नाही ह्या सीझनला मथुरच्या मोठ्या बिनजोड मुंबईत बघायला भेटणार का? 100% भेटणार. आओ कितना भी बार तुम लोग को चांस देता है. असा 3 वर्ष पळाला. 3 वर्ष खाया गायचं आहे ना तर भरघोष नका भाऊ. एवढा घेऊन टाकू नका. थोडा थोडा घ्या टाका. रुटीन ठेवा, टायमिंग ठेवा. त्या नंदींचा पण तसा आहे. त्यांना पण लहान पोरांसारखा सांभाळायला लागतो. घेणं महत्त्वाचं नसतं. 90 लाख 1 करोड कोणी 1.5 करोड बोलतो ते नसतं महत्त्वाचं. म्हणजे ते मी बघत आलो आहे ना, अनुभव भेटला आहे ना मला. ते काय आमच्याकडे सगळी सिस्टम आहे, सगळे यंत्रणा आहेत. मग आम्ही सगळं चेक करत राहतो. आपलं नाव त्यांच्या मुले, त्यांनी मेहनत केली म्हणून आपलं नाव आहे, की आपले स्वतः मुलं नाही झालेलं आहे. पाणी दिवसातून 5वीला पण पाजा तुम्ही नंदीला तरी चांगलं आहे. पाणी जेवढं शरीरात तेवढं चांगलं आहे. जेव्हा मुलाखती घेतात त्या मुलाखतीमध्ये काही गोष्टी घेण्यासारख्या असतात, शिकण्यासारखं असतंय. दादा मथुरच्या गाडीला स्पीड कसं लागलं गटाला? गटाला स्पीड चांगलं लागलं, पण गटाला मथुरच्या जर कडेला गाडी असली तर स्पीड अजून मथुरचा बघायला भेटतो. पण मथुरला दिवसेंदिवस मॅच्युरिटी वाढत चालली आहे. उघड्यावर सरळ म्हणजे एकदम ठाम पळाला होय. मथुर तर कधी काय करेल तो त्याच्या पळाच्या जोरावर ते नाही सांगता येत. आणि तो त्याच्या लाईफमध्ये तो चेंजेस होत राहतो, कारण की त्याची रुटीन आहे ना ती फार वेगवेगळ्या पद्धतीने तो करत राहतो. म्हणजे पळायचं त्याचं कधी स्लो पळेल फिरेल, तर कधी कधी असा उड्याच मारत येईल आणि शर्यतीला खूप स्पीडने पळेल. जे काय देवगुण आहेत ते देवाला परमेश्वराला माहिती आहे. त्याच्यामध्ये शिमीला स्पीड वाढणार, खूप जास्त वाढणार आहे ना? कारण स्पीड लागलंय तुमच्या गाडीला, त्यात काय म्हणजे विशेष नाही. आणि आता घरी किती येतो बैल? काय आता घरी 2 आहेत, सर्जा आणि एलियन. 2 आहेत, असे टोटल 3 आहेत आज म्हणजे आता तुमच्याकडे बैल. हां, काल एलियनची गाडी झाली परवा दिवशी. एलियनची आणि शुभम डॉन आहे ना त्याच्यासोबत. शुभम डॉन आताच्या घडीला लवकर कोणाला पडत नाही बिनजोडला, पण एलियननी त्याची गाडी मारली होती, पण ते देवडगर झाला होता. आणि शुभम डॉन पण ते काय माझे मित्रच आहेत सगळे, ते घरातलेच आहेत. शर्ती सगळ्या मैत्रीतूनच ना? सगळ्या माझ्याकडून सगळ्या मैत्री पूर्णच होतात. कोणी मग मस्ती केली मग मी पण मस्ती करतो. नाहीतर मी सर्वप्रथम तर दोस्तीचा एक हात पुढेच करत असतो सध्या तरी. ह्या सीझनला मथुरच्या मोठ्या बिनजोड मुंबईत बघायला भेटणार का? 100% भेटणार. मथुरला तसा नंदी पाहिजे सोबत. मथुर कुठे कमी नाही पडणार त्या नंदीला, पण त्या नंदीला जोड पण चांगला पाहिजे आपल्या मथुरला समोरचा. बहुतेक एक मोठी गाडी म्हणजे मी तर मैदानात गेल्यावर नावच देत असतो. मी काय तेवढं बघत नाही राहत. आपल्याला खेळायचं आहे तर टॉपमध्ये, जर टॉपमध्ये खेळून खाली उतरायचं ते नाही शिकवलं आपल्याला. आधी पण 3 नंबरचे नंदी होते, तरी पण 1 नंबरमध्येच नाव द्यायचं. दादा मथुर किती वर्ष 1 नंबरात पळतोय मुंबईमध्ये? किती 6 वर्ष वर्ष झाले? झाले. 6 वर्ष झाले. 6 वर्ष झाले मथुरला, 6वं वर्ष चालू आहे. पण जे 3 वर्ष आहेत ना हां, ते अखंड महाराष्ट्रातून देशातून कोणी चॅलेंज, प्रत्येकाला चॅलेंज करायचं. छाती टोकपणे चलो आओ आओ कितना भी बार तुम लोग को चांस देता है. असा 3 वर्ष पळाला. 3 वर्ष. आणि हाही वर्ष तसाच पळेल. या वर्षी म्हणजे आता जो त्याचं पळ आहे ते फक्त फॅन फॅमिली कुटुंबासाठी ना, आपला जो नाव झाला आहे, नाव केलं आहे, तो नाव टिकवण्यासाठी जोपर्यंत त्याच्या पळाच्या जोरावर पळतोय स्वतःचे स्टॅमिनेनुसार तोपर्यंत पळत राहणार त्याला. जुळून किती वर्ष झाली हो त्याला? म्हणजे दात 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 काढून? हां, म्हणजे खरं तर बोलायला गेलो ना आमचे 2 वर्ष फुकट गेले हां बिनजोडमध्ये. म्हणजे बिनजोडमध्ये आम्ही काय ठरवायचो, मथुर जो त्याचा मेन पळायचा जो टायमिंग होता, जो स्पीड होता, त्या टायमिंगला आम्ही काय बिनजोड करत राहिलो. वरती घाटावरती पळायला आलो नाही, नाहीतर मथुरचे रेकॉर्ड अजून मोठे असते. पण पहिला माणूस आहे मी दादा. तुम्ही मुलाखत घेतली होती आणि घाटावरती मथुरला घेऊन या. आणि तुम्ही मथुर बोलले होते, तुम्हाला मी बोललो होतो ना बाईट द्यायची असेल तर तुम्हाला देईल सर्वप्रथम. ना तुम्ही बहुतेक ॲक्टिव्हवर आले होते हो, त्यावेळेस. पुण्यातून आलो होतो. पुण्यातून आले होते.
दादा आहे ना मथुरसाठी आहे ना खिलारगावची एक बॅग आणले, तेवढी घ्या आणि अवश्य चारून बघा, रिझल्ट आहे. 100% बहुतेक व्यवसाय चालू केला आहे तुम्ही. हो हो, पशुखाद्य खिलारगाव पशुखाद्य. तुम्हाला शुभेच्छा, सगळ्या नंदींचा आशीर्वाद लागेल तुम्हाला. आणि काय आहे, या यूट्यूबच्या माध्यमातून मी खूप वेळा बघत राहतो तुमचा जे अनुभव आहे, अनुभवातून खूप कमी गोष्ट तुमच्या मुखातून निघत असतात आणि त्या सगळ्या खऱ्या होतात. बहुतेक गोष्टी मी बघत आलो. आपलं की- चॅनल बघता? हां, बघतो मी. खूप फार कमी चॅनल असे आहेत, 2-3 ते बघत असतो मी. म्हणजे ते काय आहे, वैयक्तिक काही गोष्टी असतात ना, ते दाखवतात ना तुम्ही. म्हणजे नुसत्या शर्यती आणि शर्यती क्षेत्रामध्ये हार झाली, जीत झाली, या नंबर झाला म्हणून तुम्ही मुलाखती नाही घेतणार, नाही. ते महत्त्वाचं आहे. मग जेव्हा मुलाखती घेतात त्या मुलाखतीमध्ये काही गोष्टी घेण्यासारख्या असतात. शिकण्यासारखं असतं. ना माणूस व्यक्ती आहे, त्यांनी नक्कीच आदर्श कोणाचा तरी घ्यायला पाहिजे. जर आपण जे आपले सिनियर मेजॉरिटी आहे, तुमच्यासारखे चांगले व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा आदर्श घेणं गरजेचं असतं आमच्यासारखे. तेव्हाच या यंग पिढीला समजेल आपण आपल्या नंदीवर काय मेहनत केली पाहिजे, जेव्हा आपण जनतेसोबत वावरतो कसं वावरलं पाहिजे, आपला या बैलगाडा क्षेत्रामध्ये जे आपले कर्म आहेत ते कर्म कसे ठेवले पाहिजे, कसे निभवले पाहिजे. सगळ्यात मोठी गोष्ट आहे कर्म. कर्मानंतर येतो धर्म. धर्मानंतर आपले जे धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये ज्या महादेवाच्या आशीर्वादाने आपल्याला जो नंदी दिलेला आहे मथुर, मग त्याची केअर करणं, त्याला खुराक कसं घालणं, कोणत्या वेळेस किती खाणं घालणं. मी तर आता आज बोलायला भेटतोय म्हणून सांगतोय का, जेव्हा आपण आपल्या गोठ्यामध्ये, आपल्या देवळामध्ये आपला नंदी असतो, खाया घालायचा आहे ना, तर भरघोष नका भाऊ, एवढा घेऊन टाकू नका. थोडा घ्या, टाका. रुटीन ठेवा, टायमिंग ठेवा. आपण जेव्हा सकाळी 7 वाजता बाहेर काढतो तर पहिले अर्धा तास त्याला वावरू द्या. मग थोडंसं वैरण टाका, शालू टाका, वाडा टाका, हिरवं काहीतरी टाका. असं हर 25 मिनटाला असं 5-6 वेळा टाका. त्याच्यानंतर तुमचा खुराक वगैरे झाला, पाणी झाला, शाळू घालून झाली, गोठ्यामध्ये घेतलं, मग गोठ्यामध्ये काही घालू नका. वापस संध्याकाळचा रुटीन ठेवा. दुपारच्या नंतर आपण जेव्हा 4 वाजता बाहेर काढू ना, 4 या 5, जसं ऊन शांत होतो तेव्हा, त्यावेळेस आपण तीच रुटीन ठेवली पाहिजे. मग गोठ्यामध्ये गेला, थोडासा त्याला टाकला खायला, त्याची रुटीन बंद केली पाहिजे. म्हणजे त्यांनी वागूळ वगैरे केली पाहिजे. जे खाल्लेलं आहे ते रेवण केलं पाहिजे, त्याला पचलं पाहिजे. ऊन आहे नुसतं. आपण आता काय आहे, आपला दुधाचा व्यवसाय नाही, ते म्हशी नाही आहे. तर म्हशीनं किती पण खायला घातलं तरी कमीच पडतं का, ते दूध देतात. आपल्या नंदीला काय आहे, गाईला काय असतं, त्यांना मोजका लागतं पण चांगला लागतं आणि टायमाला लागतं, असं असतं. आपण एकदम भरघोष खायला जाऊ तर ते पचन झालं पाहिजे. आणि मग छातीवर आता आपल्या कधी कधी उलटी होतो, मोमेटन होतो. त्या नंदींचा पण तसं आहे, त्यांना पण लहान पोरांसारखा सांभाळायला लागतो. घेणं महत्त्वाचं नसतं. 90 लाख 1 करोड, कोणी 1.5 करोड बोलतो, ते नसतं महत्त्वाचं. सर्वप्रथम तर आपण जेव्हा जन्माला बाळ येतो ना, त्याचं पालनपोषण कसं करतो, आई कशी सांभाळते त्याला, तसं सांभाळायला लागतं. ते प्रत्येकाने, जेवढी यंग पिढी आहे, नवीन या बैलगाडा क्षेत्रामध्ये आलेले, त्यांनी काय वाटतं मालकाला माहिती आहे का, आता ह्याच्या आधी मी बघितलं आहे, माझा अनुभव, मला वाटतं माझा नंदी यार कधी कधी काय असतो, नंदी असतो त्याच्या शरीराला लागत नसतो, पण काय असतो त्याचा शरीरच तसा बनलेला असतो, किती खायला घालायला त्याला लागत नाही. तसा माझ्याकडे एक नंदी होता नाशिकचा, चिमण्या आणि धोनी होता. त्याला किती खायला घालायचो ते तसेच राहायचे, पण मी एवढा टाकायचो ना त्यांना, अक्षरशः ते पोट फुगायचे, मग ते आजारी पडायचे. म्हणजे ते मी बघत आलो आहे ना, अनुभव भेटला आहे ना मला. तर आता काय, जेवढं मोजकंच थोडं टाकायचं, ते त्यांनी पूर्णपणे एक कांडी खाल्ली पाहिजे, म्हणजे शिल्लक नाही ठेवलं पाहिजे. मग त्याला रेवण करायचं टायमिंग आहे ना, ते टायमिंग त्याला दिलं पाहिजे.
म्हणजे जेव्हा वागुळ करतो ना त्या वागुळमध्ये सर्व एकदम फिल्टर करून घेतात. मग त्यांचे किडनीला त्रास नाही होत, लिव्हरला त्रास नाही, बाकीच्या गोष्टींना त्रास नाही होत, सगळ्या गोष्टी. आणि पाणी जेवढं पाजता येईल तेवढी पाजत राहा. पाणी दिवसातून 5वीला पण पाजा तुम्ही नंदीला तरी चांगलं आहे. पाणी जेवढं शरीरात तेवढं चांगलं आहे. मग या सगळ्या गोष्टी म्हणजे या आपण पाळल्या पाहिजेत, केल्या पाहिजेत. मग काय होतं काय आपल्याला उष्णतेचा वगैरे या टायमाला आपल्याला आपल्या नंदीला त्रास नाही. म्हणजे बैल कमी सांभाळायची पण व्यवस्थित सांभाळायची. व्यवस्थित सांभाळायची म्हणजे त्याची रुटीन चांगली ठेवली पाहिजे. नुसताच आहे म्हणून त्याला नुसता इकडून खायला घाल तिकडून खायला घाल, मग नंतर ते पोट फुगतो. खूप असे नंदींचा बघितलाय मी. मग हे होतो ते होतो ते होतो हे टाळतच राहतं असं आहे. म्हणून केअर करा. आणि कधी पोट फुगला तर लगेच बुंदीचा लाडू वगैरे एखाद घालून टाकायचा, नाहीतर आपला डॉक्टरांना बोलवायचा, डॉक्टरांचा सल्ला घेऊन बाकीच्या गोष्टी करायच्या ना. महिन्यातून 15 दिवसातून 10 दिवसातून आपल्या नंदीला एकदा चेकअप करायचे. ताप आहे काय आहे ते काय, आमच्याकडे सगळी सिस्टम आहे, सगळे यंत्रणा आहेत. मग आम्ही सगळं चेक करत राहतो. डीम वाटला तर लगेच काही गोळ्या आहेत, शुभम वगैरे बरोबर करत आहे. या सगळ्या गोष्टी पाळा तुम्ही. मग मथुर आता कुठून आला? मुंबईतून आला? हां, मुंबईतून. एवढं प्रवास करून आला? कधी आला? आमचा देव आमच्या मंदिरातच पाहिजे. हा हां, भले आम्ही किती वेळा इकडे येऊ, हा. पण आमच्या मंदिरात जेव्हा आमच्या समोर असणार ना तेव्हा आमचं सुकून खूप वेगळं आहे. मग मुंबईतून कितीला निघाला तर? परवा दिवशी निघाला. पोरं राहतात ना, टेन्शन आपल्याला बघायला नाही लागत, मग होऊन जातात. खरं तर या क्षेत्रामध्ये दोस्तांशिवाय साथीदारांशिवाय हा क्षेत्र नाही आहे. विश्वासू माणसं असणं महत्वाचे. माणसं ना, माणसांमुळे आपण आहे. आपलं नाव त्यांच्यामुळे, त्यांनी मेहनत केली म्हणून आपलं नाव आहे, की आपल्या स्वतः मुलं नाही झालेलं आहे. यात सगळ्यांचा हातबोट आहे, त्याच्यामुळे आपण इथपर्यंत बोलतो. आणि दादा आहे ना खास मथुरसाठी एक बॅग आणले, नंतर तिथं मथुर जवळ ठेवतो, एक फोटो काढो. नक्की नक्की नक्की. तुमची जी मेहनत आहे, तुमचा व्यवसाय आहे, त्या व्यवसायासाठी माझ्याकडून शुभेच्छा असतील. सगळ्या नंदींचा तुमच्या पाठीशी आशीर्वाद असेल आणि अखंड महाराष्ट्रभर देशभर तुमची बॅग पोचली पाहिजे घरोघरी. धन्यवाद दादा.